शब्द दोन कसबे आहे. मी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्त दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मराठवाडा आमचा मान, सन्मान आणि अभिमान. मराठवाडा आमचा मान, सन्मान आणि अभिमान. म्हणूनच तर उत्साहाने साजरा करतो. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुधन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा उत्सव 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. त्यावेळी भारतात लहान मोठी असे 565 संस्थाने होती. सर्व संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली, पण काही संस्थानांनी भारतात विलीन होण्यास नकार दर्शविला. त्यातील एक म्हणजे हैदराबाद स्थान. या स्थानावर मीर अस्मान अली खान या निजामाची सत्ता होती. त्याला त्याचे स्वतंत्र राज्य हवे होते. संस्थानातील स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते. तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीसंग्राम उभा राहिला. याला विरोध करण्यासाठी निजामाचे सेनापती कासिम रजवी यांनी रजाकार ही संघटना स्थापना करून त्यात मुस्लिम स्वयंसेवकाची घटना स्थापून स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई शाह पानसरे व इतर अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता निजामाविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. प्रत्येक गावागावामध्ये या संघर्षाची ज्योत पेटत राहिली. प्रसंगी अनेक लोकांना वीरमरण आले. या हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या मोररत्नाचे काढणे शक्य नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय मराठी.